मी विनंती करतो, हॅपी बर्थडे टू यू. आपणा शिवनेरीची श्रीमंती, पुरंदरची भव्यता, रायगडाची दिव्य. मी विनंती करतो मल्लेश भाऊ या. जिथं कामेश तिथं खऱ्या अर्थानं मल्लेश सावली सारखा उभा आहे. हॅलो, आज श्री किरण जगदाळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्री निशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य श्री कामेश आमदार, या विभागाचे नगराध्यक्ष आणि समाज कल्याण सभापती संकेत श्री कोळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि थोड्या वेळामध्ये नियोजन करून देखील अतिशय मोठ्या संख्येमध्ये पाऊस असून देखील उपस्थित असलेले या दोन प्रभागातील सर्व तरुण सहकारी. किरणचा 4-5 दिवसांपूर्वी फोन आला की त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं एक छोटा कार्यक्रम द्यायचा आहे. तसं बघायला गेलं तर 3-4 महिने आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकाला झाले, 5-6 महिने. आणि आज मी किरणला सर्व विचारलं, तुला कितवा वाढदिवस आहे? तर 26वा वाढदिवस किरण म्हणला. 26वा वर्षी 26वा वाढदिवस म्हणजे तसं अतिशय तरुण वयामध्ये किरण राजकारणामध्ये सक्रिय झाला आणि एवढ्या तरुण वयामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानी कुणीही खचून गेला असतं. परंतु अशा पराभवानी खचून न जाता लगेच आपल्याला माणसांमध्ये गेलं पाहिजे, काम चालू ठेवलं पाहिजे. या भूमिकेतून किरण कामाला लागला आणि जेवढी सगळी गर्दी आता या ठिकाणी जमलेली आहे, तुझ्या पाठीमागं लोकांचं प्रेम आहे म्हणून हे 4-5 दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक या ठिकाणी जमलेली आहेत. तसं बघायला गेलं तर राजकारणामध्ये जय पराजय हा एक त्यातला भाग आहे. 25व्या वर्षी आमच्या साहेबांनी देखील विधानसभेची निवडणूक लढवली आणि 550 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. म्हणून ते काय घरी बसले नाही. दुसऱ्या दिवसापासून आपण कामाला लागतो. आज ना उद्या आपण केलेल्या खर्चाला त्याच्यामधून यश मिळतं. आणि किरणची पार्श्वभूमी सांगायची झाली तर आम्हाला तरी 4 पिढ्यांचं राजकीय वलय आहे, राजकीय पार्श्वभूमी आहे, परंतु किरणला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि आता सहजासहजी सांगायचं म्हटलं तर मी त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. आमच्या शाळेतच तो होता आणि सहज मी त्याला म्हणलेलं, बाबा नको पडू, हे काही शाळा माणसाचं काम नाही, आम्हाला ते नको वाटतं काय. परंतु त्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, लोकांसाठी काहीतरी काम करण्याची त्याची मानसिकता आहे. आणि काही आपण मंडळी बघतो, राजकारण म्हणलं की निवडणुका आल्या की लोकांच्या संपर्कात जायचं, काहीतरी आश्वासनं द्यायची, परंतु तसं किरणचं काम नाही. मी सतत बघत असतो, 24/7 तो निवडणूक असो नसो 5 वर्ष तो लोकांच्यासाठी झटत असतो, सगळ्यांना कायम उपलब्ध असतो. त्या निमित्ताने त्याच्यासाठीच येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने माझ्या तर शुभेच्छा आहेतच, पण साहेबांचे देखील तुला तेवढ्या शुभेच्छा आहेत. नगरविकास विभागाच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून, सातारा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रभागांना जेवढा जास्तीत जास्त निधी देता येईल त्याच्यासाठी निश्चितपणाने मी स्वतः कटिबद्ध आहे. साहेबांच्या माध्यमातून आपण तो नक्कीच देऊ. मी तुला या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. थोडंसं मला कल्पना आहे की घाई गडबड झाली, का उद्या सकाळी लवकर मला कोयनेला जायचं आहे आणि आज सकाळी जायचं म्हणलं की वेळ लागला, त्यामुळे आत्ताच मी पाटणला जाणार आहे. त्याच्यामुळे मी थोडीशी आपल्या सर्वांची परवानगी घेतो. मोठ्या उत्साहाने आपण स्वागत केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. परत एकदा किरणला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.